अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वणी इथं वार्षिक पारितोषिक वितरण व फनफूड फेस्टिवल कार्यक्रम उत्साहात संपन्न। अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वणी इथं प्रत्येकी वर्षी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं सामाजिक, शैक्षणिक, कला व व्यावसायिक पातळीवर शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे अनेक उपक्रम अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल मार्फत राबवले जातात। विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यात व्यवसाय माध्यमातून प्रगती करावी या अनुषंगानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षीही हायस्कूलच्या समोरील विशाल मैदानामध्ये वार्षिक फन फूड फेस्टिवल व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळच्या सत्रात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिल्हा, तालुका व शालेयस्तरीय बुद्धिबळ परीक्षा, क्रीडा व अनेक क्षेत्रात मेडल प्राप्त करणाऱ्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात शाळेच्या वतीनं पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। तसेच दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना भविष्यात स्वयं व्यवसाय करून आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या वार्षिक फन फूड फेस्टिवलमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। भविष्यात व्यावसायिक दृष्टीने व्यवसाय करणाऱ्या फन फूड फेस्टिवलमध्ये पुरार, वणी, नांदवी व परिसरातील बहुसंख्य नागरिक व महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। विद्यार्थ्यांकडून लावलेल्या स्टॉलमधून खाद्यपदार्थांची खरेदी करून नागरिकांकडून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, वणी, रायगड। आमच्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या संचालित अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वणी इथे नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी नवनवीन कार्यक्रम इथे आयोजित केले जातात। आज 16 जानेवारी 2025 रोजी ॲन्युअल प्राइज डिस्ट्रीब्युशन, संगत फूड फेस्टिवल असे 2 एकत्रित प्रोग्राम इथे आयोजन केले गेले। आमच्या वर्षभरामध्ये विविध करिक्युलर, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये अनेक मुलांनी भाग घेतला होता। तब्बल 200 मेडल आम्ही मुलांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले आणि ते मेडल त्या प्राइजेसमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीयसुद्धा त्याच्यात मेडल आम्ही मुलांनी जे प्राप्त केले होते ते डिस्ट्रीब्यूट केले होते। तसेच ह्या दुपारच्या सत्रामध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन केला होता। आमचे वरिष्ठ संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व गावकरी मंडळी आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आणि त्याचबरोबर आमची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये बिझनेसची जी भावना आहेत, म्हणजे एक प्रकारचे ऑन्टरप्रिनरशिप आम्ही उत्तेजन करतोय। त्यांना पुढच्या काळामध्ये, त्यांच्या भविष्यकाळामध्ये, आयुष्यामध्ये कसे ते बिझनेस करतील, धंदा व्यवसाय करतील, त्यासाठी चालना देणारी अशी ही आमची आजची ॲक्टिव्हिटी आहे। नेहमीप्रमाणेच तुम्ही बघत आहात की खूप उत्साहाने लोक इथे हा फेस्टिवल साजरा करत आहेत आणि आमच्या मुलांची आग्रहाने ते आमच्याकडे विनंती असतो की वर्षातून एक वेळा तरी असे कार्यक्रम आयोजित करावे की जेणेकरून आमच्या भविष्यामध्ये हे कार्यक्रम आम्हाला उपयोगी पडतील। आमच्या शाळेतून फक्त शालेय शिक्षण देत असतानाच दुसरेसुद्धा असे तांत्रिक मार्गदर्शन पण होतात आणि बिझनेससुद्धा कसे वाढवायचा किंवा कसा कोणता पेशा अवलंबायचा त्याचासुद्धा मार्गदर्शन होतो आहे आणि जेणेकरून आमच्या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आम्ही धडपडत असतो आहे। आणि हा आमचा जो छोटासा जो रोपटा लावलेला आहे तो आता एका विशाल अशा भव्य अशा वृक्षामध्ये आता त्याचा विश्रांतीत होत आहे। मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की ही आमची जी धडपड आहे ती कायम चालू राहील आणि माझी जी शाळा आहे ती खूप पुढे जाईल। धन्यवाद। लिहाजा में हमारे डेरी निगरानी अंजुमन इस्लाम उर्दू सोसाइटी की जानिब से जो हमारे सदर मुदर्रिस ने इंशाअल्लाह 16 जनवरी को ये जो फूड फेस्टिवल इवेंट जो उन्होंने ऑर्गेनाइज़ किया, उसका मकसद वाहिद ये है कि हमारे बच्चों को जो है जो मुख्तलिफ जो चीज़ें खाने पीने की उसको किस तरह बनाना और इसका बिजनेस या व्यापार कैसा करना, यानी बच्चों का रुझान इसमें फ़रोग़ देने के लिए ये इसका इनेकाद किया गया है, जिससे कि बच्चों में जो खूबियाँ और जो सलाहियतें हैं वो तरक्की पाए। यही एक वाहिद मकसद हमारी स्कूल का है और इसी तरह ये फन फूड फेस्टिवल जो है हमारे स्कूल में हमेशा हर साल इसी तरह ऑर्गेनाइज़ किया जाता है। शुक्रिया, जज़ाकल्लाह।